आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। समाजकारण आणि पत्रकारितेचा अखंड प्रवास आणि संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे नायगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते माननीय रघुनाथराव सोनकांबळे। दरम्यान त्यांचे दिनांक 1 जुलै 2026 रोजी षष्टाब्दी वर्षात पदार्पण होत आहे। बहुजन समाजासाठी झटणारा एकमेव कार्यकर्ता, हा कार्यकर्ता कोणत्याही पदामुळे नव्हे तर त्याच्या संघर्षातून ओळखला जातो। त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या संघर्षमय सामाजिक प्रवासाकडे पाहणे प्रेरणादायी ठरते। सन 1985 ते 86 मध्ये त्यांनी आंबेडकरी चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतला। त्या काळातील दलित पॅंथर व आंबेडकरी चळवळीचे प्रख्यात नेते सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव शहर शाखा प्रमुख म्हणून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली। त्यावेळी बिलोली तालुक्याच्या परिसरात विविध आंदोलनं, मोर्चे, उपोषण आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला। कोणत्याही सुविधा नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। सन 1993 मध्ये नायगाव तालुका निर्मितीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आणि नायगाव तालुका निर्माण करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली। त्यावेळचे आमदार स्वर्गीय बळवंतराव चव्हाण यांनीही या आंदोलनाची दखल घेत माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ता नायगाव तालुक्यासाठी आमरण उपोषण करत आहे, याचा मला स्वाभिमान वाटतो, असे गौरवोद्गार काढल्याचे सांगितले जाते। या लढ्यात सहभाग घेतल्यामुळे रघुनाथ सोनकांबळे यांना नायगाव तालुक्याच्या निर्मितीसाठी 21 दिवस नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात राहावे लागले। ते कारागृहात असतानाच नायगाव तालुक्याच्या निर्मितीचा निर्णय झाला। या ऐतिहासिक लढ्याचे श्रेय त्यांनी स्वतःपुरते न ठेवता आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना दिले। असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले आमचे मित्र माननीय रघुनाथराव सोनकांबळे यांना माय माऊली न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक सदिच्छा। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।